वेहगी ते बारीपाडा रस्त्या व पूल नसल्याने गर्भवती महिलेला 7 किलोमीटर अंतर बांबूच्या झोळीतून नेले रुग्णालयात. बेहगी ग्रामस्थांनी आंदोलन करून वर्ष उलटले, मात्र तरीही पदरी निराशाच. रुग्णांना झोळीतूनच न्यावे लागते. या विदारक प्रसंगाचा सामना आजही करावा लागत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी ते बारीपाडा पक्का रस्ता व देव नदीवरील बोल नसल्याने ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. रुग्ण व गर्भवती महिला रुग्णांना बांबूच्या झोळीतून वाहून रुग्णालयात न्यावे लागल्याची विदारक प्रसंग पुन्हा एकदा लोकांना पाहावयास मिळाला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा येथील गरोदर माता अनिता सुरेश वसावे वय 33 यांना दिनांक ऑगस्ट 26 रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्याने मोबाईलला रेंज नसल्याने तसेच गावाला पक्का रस्ता व देव नदीवरील पूल नसल्याने सदर मातेस बांबूच्या झोळीच्या सहाय्याने वेहगीच्या पाठीपाडा येथील पक्का व मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे 7 किलोमीटर झोळीतून आणताना रस्त्यातच प्रसूती झाली. खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केली. सदर माता व नवजात बाळाची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. वेहगी गावात ते बारीपाडा रस्ता व पूल व्हावा याबाबत संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. या समस्या प्रश्नी दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले होते, मात्र आश्वासनाच्या पलीकडे काहीच पदरी पडले नाही. आजही रुग्णांना झोळीतून नेण्याची विदारक परिस्थिती साम्हा ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे, असे दिलीप पाडवी, जलपत तडवी, गीताबाई पाडवी, ईश्वर वळवी, विजयसिंग वसावे व ग्रामस्थ सांगितले.